आपण शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून ओळखलं जातो असे माननीय दत्तात्रय कराळे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत। द्राक्ष बागेतील रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं मास्टर सुजय साहा यांचा सन्मान मंचावर या ठिकाणी करण्यात येत आहे। मी विभागाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब गडाख यांना विनंती करतो की आपण डॉक्टर सुजय साहा यांचा सन्मान करावा। बाहेर लॉन्सवरती जे शेतकरी उभे आहेत सर्वांना विनंती आहे त्यांनी हॉलमध्ये येऊन बसायचं आहे। यानंतर आयजी साहेब आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे। बाहेर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी हॉलमध्ये येऊन बसायचं आहे। या चर्चासत्राचे उद्घाटक आणि ज्यांनी आवर्जून शब्द दिलेला होता की उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान मी येणार असे आपले नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय दत्तात्रय कराळे साहेब यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष माननीय कैलास काका भोसले यांनी सन्मान चिन्ह महावस्त्र व पुष्पगुच्छ देऊन करावा। आणि उपस्थित सर्व द्राक्ष बागायतदारांना विनंती आहे की या महत्त्वपूर्ण सत्काराला आपण टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी सन्मान करावा। त्याचबरोबर साहेबांसोबत उपस्थित असलेले माननीय रामरावजी डिकले साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपले विभागाचे अध्यक्ष व मानद सचिव माननीय बाळासाहेबजी गडाख व बबनदादा भालेराव यांनी करावा। पुणे विभागातून या ठिकाणी जी दंडवते यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। त्यांना मी मंचावर निमंत्रित करतो आणि त्यांचा सन्मान मानद सचिव बबनदादा भालेराव यांनी करावा। मी पुनश्च एकदा आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक कैलासले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। बरोबर छाटणी चर्चासत्राचे कार्यक्रमाचे उद्घाटक आपले कराळे साहेब इथं आपल्याला सकाळी ते उपस्थित नव्हते, पण ते उद्घाटनासाठी थोडा उशीर जरी झाला तरी त्यांनी सांगितलं होतं मला उशीर झाला तरी चालेल, पण मी उशिरा का होईना दिवसभरामध्ये नक्कीच येऊन जाईल, तुम्ही काही काळजी करू नका। कारण सगळ्यांना साहेब उत्सुकता होती का साहेब येणार का साहेब येणार का। पूर्ण जोपर्यंत इथं कार्यक्रम होता चालू प्रत्येकाला वाटायचं साहेब येत नाही काणू दिसत नव्हते तुम्ही, त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम तुम्ही नसताना केल्यामुळं शेतकऱ्यांना थोडी साशंकता होती। त्यांच्यासोबत आलेले डिकले साहेब आणि सर्व शेतकरी बांधव, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेब सगळ्या शेतकऱ्यांना तशी मी माहिती दिलेली आहे का ज्यावेळेस मंत्रालयामध्ये 30 तारखेला 30 सप्टेंबरला मीटिंग झाली होती, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या मीटिंगला उपस्थित होते। त्यांच्या समवेत जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये काही फसवणूक होत असते व्यापाऱ्यांकडून,
त्या संदर्भात चर्चा झाली बराच वेळ. आणि ती चर्चा होत असताना त्यांनी ताबडतोब साहेब तुमच्या म्हणजे तुम्हाला फोन लावलाच त्यांनी, पण त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं, अरे बाबा ते आपले आर आबा आहे ना त्यांच्या जवळचे त्यांच्या गावाकडचे जे म्हणे साहेब, म्हणजे इतके ते हसले आणि आम्हाला पण त्यांनी थोडं हसवलं आणि खूप चांगलं काम आहे म्हणे त्यांचं. तुमचं त्यांनी ज्यावेळेस कौतुक केलं त्यावेळेस साहेब आम्ही त्यांना एकच सांगितलं का साहेब थोडंसं दादांना सांगताना आम्हाला हेच म्हणावं लागलं का बऱ्याच शेतकऱ्यांकडे काही पुरावे नसतात साहेब. खूप शेतकऱ्यांचे नुसते अर्ज आहे, व्यापारी त्याला चेक पण देत नाही. काही जणांचे म्हणजे आता एक्सपोर्टर असेल त्याच्याजवळ फक्त वजन स्लिप आहे, पण त्याच्यावर त्या एक्सपोर्टरचं नाव वगैरे काहीच येत नाही, कॅम्प्युटर छोटी प्रिंट मिळत असते. पण असे बरेचसे शेतकरी लोकलचे जे व्यापारी म्हणजे राज्यातले परराज्यातले काही आपल्या स्थानिक जिल्ह्या आपल्या विभागातले सुद्धा काही लोक आहे याच्यामध्ये का ज्याच्यामध्ये काही जे लोकलचे व्यापारी आहे त्यांच्याबरोबर जे कोणी पायलट म्हणतो आम्ही त्यांना, म्हणजे इथला जो स्थानिक माणूस असतो त्याला लोकलच्या व्यापाऱ्याला त्याला नाव पाडलेलं आहे पायलट. तर तो पायलट असतो तो त्या शेतकऱ्यांकडे घेऊन फिरत असतो आणि तो दाखवून देत असतो का याचा द्राक्ष बाग इथं आहे त्याचा आहे, आणि तो त्या शेतकऱ्याची काय मानसिकता आहे किंवा याच्याकडे आपण पैसे कमी करून घेऊ शकतो ही माहिती सुद्धा तो स्थानिक पायलट देत असतो साहेब तिथं. तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे, कारण व्यापारी जसा इथं व्यापार करायला येतो तर कोणाचा तरी आधार घेऊन व्यापार करत असतो, तर त्या पायलटचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे साहेब. आम्ही मागील काळामध्ये एक सौदा पावती तयार केली होती, त्या सौदा पावतीमध्ये त्या व्यापाऱ्याची सगळी माहिती त्याच्यानंतर तिथं त्या पायलटची माहिती ही सगळी आम्ही त्या सौदा पावतीत घेतली होती. त्यावेळेचे IG BG शेखर साहेब होते, त्यांच्याबरोबर मिटिंग झाली आणि द्राक्ष बागायतदार संघात मिटिंग घेतल्यानंतर लिगल काही कायदेतज्ञ आम्ही बोलवले होते आणि त्यांच्या समवेत एक अशी सौदा पावती केली होती का ती पोलीस स्टेशनला दाखवल्याबरोबर कंप्लेंट नोंदवून घ्यायला कुठली अडचण येणार नाही अशा पद्धतीची होती ती. पण तिचं साहेब प्रत्यक्षात ज्यावेळेस शेतकऱ्यांनी ती सौदा पावती वापरायला सुरुवात केली आणि व्यापाऱ्याची ज्यावेळेस तो व्यापाऱ्याकडे गेला का मला ही सौदा पावती करायची आहे, आता तुझी याच्यावरती तुझं ID दे, तुझं लायसनचा नंबर दे, जे काही असेल ते पुरावे दे, पायलटचे दे, तर तो लगेच म्हणायचं नाही मला तुझा माल नको, मला दुसऱ्याचा घेतो मी. कारण काय झालं साहेब, देणाऱ्यांची संख्या जास्त झाली आणि घेणारे कमी झाले, व्यापाऱ्यांची संख्या कमी झाली. त्याच्यामुळं नाविलाज असतो शेतकऱ्याला तो माल त्याला द्यावाच लागायचा आणि दिल्यानंतर पुढील काळामध्ये साहेब हे मानसिकता ओळखून आणि बरोबर शेतकऱ्याला फसवलं जायचं का तिकडं मार्केट खराब होतं काहीतरी कारण देऊन आणि त्या शेतकऱ्याला फसवून निघून जायचे. पण साहेब राजरोज ते व्यापारी पुढच्या वर्षी येऊन परत धंदा करता आणि शेतकऱ्याला म्हणतात ठीक आहे मी देतो, थोडे थोडे करून देऊन आणि असं फसवणूक करता आणि त्यांचा बिझनेस चालू असतो साहेब. कधी द्राक्षाचं काम करता, आता टोमॅटोत येऊन करू राहिले, इथंच पिंपळगावच्या मार्केट कमिटीला येऊन करू राहिले काम. म्हणजे इतकी त्यांची साहेब हिंमत वाढलेली आहे का त्यांना माहीत झालं का शेतकऱ्याचे पैसे नाही दिले तर तो आपलं काहीच वाकडं करू शकत नाही, म्हणून तो येऊन आता कामं करायला लागले इथं. तर साहेब तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती या बाबतीमध्ये का आपल्याला त्या पायलटचा पण बंदोबस्त करावा लागेल आणि त्याच्या व्यापाऱ्याचाही बंदोबस्त झाला पाहिजे. तसंच एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये साहेब एक्सपोर्टर असतो आणि त्याचं काम पाहणारा असतो सर्व्हिस प्रोव्हायडर. आमच्या शेतकऱ्यांनी त्याचं शॉर्टकटमध्ये नाव साहेब SP पाडलं. अहो द्राक्ष बागायतदार संघात मिटिंग झाली आणि मिटिंगला आम्ही आल्यानंतर ते म्हणायचे SP आलेले. अरे म्हटलं SP कसे काय येतील? मग सांगितलं की SP म्हणे ते म्हणे सर्व्हिस प्रोव्हायडर. अरे बाबा म्हटलं तुम्ही SP म्हणजे तुम्ही कुठं तुलना कोणाशी करू राहिले? सर्व्हिस प्रोव्हायडरला यांनी SP नाव पाडून टाकलं. म्हणजे आपले असे शेतकरी एवढे पुढे पण निघून गेलेले. मग समजून सांगितलं सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याला सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणा, पायलटला तुम्ही पायलट म्हणत्या पण विमानाचा पायलट नका म्हणू, नाही तर तुम्ही ते म्हणायला कमी पडायची नाही, नाही तर तो पायलट आला म्हणशील असं होईल. तर साहेब ह्या सर्व्हिस प्रोव्हायडर मार्फत साहेब व्यवहार होत असत्या आणि तो शेतकऱ्याचे बाग पाहायला जात असतो आणि त्या बऱ्याच शेतकऱ्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर सोडून व्यापारी कोण आहे त्याचं कधी तोंड पाहिलेलं नसतं आणि तो माहीत पण नसतो. म्हणून आपण त्याच्यामध्ये सुद्धा सर्व्हिस प्रोव्हायडरची आणि एक्सपोर्टरची माहिती घ्यायची ठरवली. सगळं एकत्र करून झाल्यानंतर साहेब सगळीकडे शेतकऱ्याची पेपर घेऊन गेला सौदा पावती का त्याची अडवणूक व्हायची, करतच नव्हते कोणी. मग आम्ही थोडं पुढचं पाऊल साहेब असं उचललं. त्यावेळेस आम्ही BG शेखर साहेबांना एक निफाड पोलीस स्टेशनला मिटिंग झाली होती, तेव्हाचे DYSP तांबे साहेब होते. आम्ही तिथं त्यांना सांगितलं का साहेब आता याच्यावर एक बंदोबस्त होऊ शकतो. ते म्हणे काय करायला पाहिजे?
म्हटलं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती हे व्यापारी कुठल्या तरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येऊन राहतात. त्या ग्रामपंचायतीने त्या ग्रामसेवकाने त्याची नोंद ठेवली पाहिजे. हा कुठून आला काय झालं त्याच्याशिवाय त्याला गावात राहून द्यायचं नाही. दुसरी गोष्ट, तुमचा पोलीस पाटील हा त्या गावचा असतो, पोलीस स्टेशनचा. त्या पोलीस पाटलाने सुद्धा ती माहिती जमा केली पाहिजे आणि त्याच्याकडे व्यापाऱ्याकडे जाऊन का तुझं सगळे डॉक्युमेंट आम्हाला दे, ग्रामपंचायतमध्ये घे, पोलीस पाटलांनी घ्यायचं. नंतर त्या बीटला एक पोलीस असतो साहेब, त्या पोलिसाने सुद्धा तिथं गेलं पाहिजे. तिथं जाऊन आणि ती सगळी माहिती घेऊन त्या बीटला पोलिसाला काही 4-5 गावं असतात, त्याची जर माहिती घ्यायची ठरवली तर याच्यावर साहेब बरोबर बंदोबस्त होऊ शकतो. कारण हे असं काही नाही का कुठली हद्द सोडून कुठंतरी कुठल्या तरी गावात हे राहत असतात आणि त्या गावात राहत असताना त्याची सगळी नोंद झाली पाहिजे. ती जर डाटा जर सगळीकडे तुमच्याकडे जमा झाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि पोलीस पाटलाच्या माध्यमातून, तर आपल्याला याच्यावरती निर्बंध आणता येईल. असे पण साहेब आम्ही काही बैठक घेऊन काही सूचना आम्ही केलेल्या होत्या. त्याच्यावरती पुढच्या काळामध्ये कितपत अंमलबजावणी झाली असेल साहेब आपण ती माहिती घेऊ शकता काय झालं ते. पण साहेब ह्या सगळ्या प्रकारामध्ये इतकी मोठी फसवणूक आहे. आपल्याकडे परवा मिटिंग झाल्यानंतर जेवढे काही अर्ज दिले त्या अर्जापैकी परत अर्ज येत आहे साहेब. आता इथं बरेच शेतकरी माझं मगाशी भाषण झाल्यानंतर एकदम घोळक्याने येऊन भेटायला लागले. का रे बाबा, कारण मी इथं भाषणात सांगत असतो आपल्याकडे फक्त 30% अर्ज आलेले, 70% अर्ज आले नाही साहेब. शेतकरी हा प्रत्येक गावामध्ये फसवला गेलेला आहे. पण त्या गावातला मोठा शेतकरी असेल तर त्याला वाटतं मी जर माझी गोष्ट सांगितली का मी फसलो, माझे पैसे बुडवले, तो त्याच्या प्रतिष्ठेला जपतो, तो कोणाला सांगत नाही आणि कोणाला पुढे करत नाही. साहेब ही सगळी खोटी प्रतिष्ठा आहे. शेतकरी इथं दिसतंय ना, ही सगळी खोटी प्रतिष्ठा घेऊन पुढे चाललेले. यांची शेतकऱ्यांची एक वेळची परिस्थिती अशी होती का ह्याच द्राक्ष बागेवर जमिनी घेत होते, गाड्या घेत होते. आत्ताची परिस्थिती अशी साहेब, बँकेचे कर्ज सुद्धा OTS ला आहे सगळीकडे. जमिनीन गाड्या तर विषयच नाही राहिला. त्या गाड्याचे 2-2 टायरच यांना बदलायची वेळ आली. आता गाडी तर घेणंच लांब राहिलं. अशी परिस्थिती शेतकऱ्यांची. पण हे शेतकरी सगळे उसनं अवसान घेऊन बसलेले आपल्या पुढे. हे जरी असेल याच्यावर कुठंतरी साहेब शेती एका बाजूनं परवडत नाही, उत्पादन खर्च खूप वाढला आणि दुसऱ्या बाजूनं व्यापारी जे काही पैसे मिळतात त्याच्यामध्ये पण त्या नफ्यातून व्यापारी त्याची फसवणूक करीत असतो. ती फसवणूक टाळण्यासाठी साहेब तुम्ही जी काही आमची मिटिंग घेतली संघाची, त्याच्यानंतर दुसऱ्यांदी मिटिंग घेतली, तुम्ही दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र द्राक्ष बागायतदार संघात बोलवलं. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं एवढे शेतकरी एका वेळी जमतील. आम्ही 200 खुर्च्या लावल्या तर साहेब 600-700 शेतकरी आले आणि तिथं बसायला जागा पुरली नाही. म्हणजे इतकी त्यावेळेस आम्हाला कळलं का किती मोठ्या प्रमाणात शेतकरी फसवला जातोय. तुम्ही पुढील काळामध्ये लगेच त्याच्यावरती आम्हाला जे निर्देश दिले त्याच्याप्रमाणे आम्ही सगळे पेपर आपल्याकडे जमा केले. तुम्ही त्याच्यावरती एक विशेष पथक नेमलं आणि साहेब पैसे मिळायला काही शेतकऱ्यांना सुरुवात पण झालेली. जसं आम्ही जे म्हणत होतो, आमचं जे म्हणणं होतं का पुरावे जर नसले तर साहेब आम्ही विनंती केली होती तिकडं दादांना बी, तुमच्याशी बोललो का कुठेतरी पुरावा नसेल तर साहेब पोलिसी खाक्या वापरून जर काम झालं तर निश्चितच शेतकऱ्यांचे पैसे मिळत असतात. त्याचे ते परिणाम आता दिसायला लागले. आपल्या ह्या सगळ्या मिटिंगा जेव्हा व्यापाऱ्यांना कळायला लागलं एवढ्या मिटिंगा होत आहे त्याच्यावरती त्यांनी पैसे द्यायला सुरुवात केली. साहेब परवाचीच गोष्ट आहे, आपलं पोलीस पथक नेमलेले मगर साहेब आले होते. एका व्यापाऱ्याने 21 शेतकऱ्यांचे द्राक्ष बागायतदार संघामध्ये बसून 1,42,00,000 चेक दिले साहेब. 1,42,00,000 आणि 31 डिसेंबरपर्यंत मी पैसे देईल असं सांगून त्याने टप्प्याटप्प्याने मी ॲडव्हान्स देतो तोपर्यंत ह्या पूर्ण रकमेचे चेक त्याने आपल्याला जमा केलेले, आपल्या ऑफिसला पण ते गेलेले आणि द्राक्ष बागायतदार संघातही जमा झालेले. दुसरा एक विषय साहेब का काही शेतकऱ्यांनी फक्त आम्ही संघात जाणार आहे अर्ज द्यायला असं सांगितल्यानंतर सुद्धा व्यापाऱ्यांनी सांगितलं जाऊ नको बाबा, तुझे काही पैसे असतील देऊन टाकतो. असे शेतकरी पण इथं आलेले का त्यांना ते तिकडं अर्ज देण्याऐवजी तुझे पैसे घेऊन जाय. म्हणजे हा सुद्धा परिणाम फार मोठा झालेला आहे. याच्यासाठी कुठंतरी शेतकऱ्यांना आम्ही आव्हान करत राहतो की तुम्ही सगळे एकत्र एकजुटीने या. त्या जुटीचा परिणाम तुम्ही या संघाकडे निश्चितच त्याचा परिणाम आपल्याला दिसेल. साहेब पुढच्या काळामध्ये आम्ही जसे अर्ज नाशिकला घ्यायला सुरुवात केली, सांगलीला आपलं ऑफिस आहे, आपलं सोलापूरला आहे, पुणे विभागात आहे, आपण सगळीकडे आता मी सेमिनारला जात असतो, सगळीकडे भाषणात सांगितल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रभर द्राक्षाची जिथे जिथे फसवणूक झाली असेल सगळे अर्ज आपण जमा करायला सुरुवात केली आणि याचा डाटा साहेब तयार होईल आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये हा डाटा एकत्रित तयार करून आम्हाला महाराष्ट्र शासनाला पण दाखवायचे की बघा शेतकऱ्यांची किती मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. साहेब एवढी जर फसवणूक होत असेल साहेब, आपल्याकडे जो आकडा आला तो 50 कोटीच्या वरती आहे आणि अजून
कालच मला एका व्यापाऱ्याचे शेतकरी ग्रुपनं आले माझ्याकडे परवाच्या दिवशी आणि असं आहे म्हणे, आम्हाला अर्ज द्यायचा आहे, पण तो म्हणतो का तुम्ही अर्ज दिला तर मी पैसे देऊ शकणार नाही, तुम्ही अर्ज देऊ नका. मग म्हणे तुम्ही बोलता का? मग त्याचा सर्व्हिस प्रोव्हायडर आला, माझं बोलणं करून दिलं. तो व्यापारी आपला नाही पर राज्यातला आहे, चेन्नईचा तिकडचा. आणि माझ्याशी बोलणं झाल्यानंतर 20 मिनिटं माझ्याशी बोलल्यानंतर सगळी सिच्युएशन समजून सांगितली. साहेब त्याचे एकूण देण्याचं 7 कोटी आहे, 7 कोटी देणे. पण त्याने कबूल केलं मला का मी पुढच्या येणाऱ्या 15 तारखेच्या आत या 15 दिवसात 3 कोटी रुपये म्हणजे 40% रक्कम मी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतो. त्याने कबूल केलेलं साहेब. आणि ते करत असताना साहेब तिकून आल्यानंतर तो मॅट्रिक्सला आता युरोपला सगळे गेलेले व्यापारी कालपासून आजपासून जाऊ राहिले. तर तिथं ते सगळे 12-13 तारखेला किंवा 15 तारखेला येणार बहुतेक. ते आल्यानंतर आपल्याबरोबर साहेब मिटिंग करायची. मी सांगितलं आपल्या ऑफिसला यावं लागेल किंवा तिकडं IG साहेबांकडे तिकडं त्यांनी पथक नेमलेलं आहे तिथं जाऊन मिटिंग करावं लागेल आणि उरलेले पैशाचं तू आम्हाला चेक द्यायचे आणि किती टप्प्याटप्प्याने देणार याची माहिती द्यायची साहेब. उदाहरण याच्यासाठी सगळ्यासाठी तुम्हाला अशासाठी सांगितलं साहेब का आपण एक थोडीशी पावलं उचलायला सुरुवात केली तर एवढा मोठा दबदबा निर्माण झाला साहेब. तर कुठंतरी जेव्हा दिसेल का पोलिसी खाके वापरून काय होऊ राहिलं, कोणाला उचललं कोणाला मध्ये टाकलं आणि कोणाला काय केलं हे जेव्हा डिक्लेअर होईल साहेब, आपोआप सगळे बाजूचे व्यापारी स्वतःहून पुढे यायला सुरुवात करतील. आता नगर जिल्ह्यातले संगमनेरचे सुद्धा लोक साहेब इथं आलेले, आज संगमनेरचे लोक आलेले, राहता राऊरीचे लोक आलेले आणि ते सगळे मला सांगत होते त्यांना अर्ज द्यायचे. म्हटलं ठीक आहे, नंतर दिलेले अर्ज सुद्धा आम्ही तुमच्याकडे जमा करू आणि साहेबांना देऊ असं सांगून आणि त्यांचं पण आपण समाधान केलेलं आहे. निश्चितच साहेब तुम्ही जे काही काम केलं आणि जे काही सगळ्या जिल्ह्यात नाही साहेब महाराष्ट्रात खळबळ चालू झाली. हे आपलं नाशिकचं बघून आहे ना इतकं मीडियामध्ये व्हायरल झालं साहेब, पूर्ण महाराष्ट्रात ही खळबळ चालू झालेली आहे आणि त्याचा परिणाम राज्यभर दिसेल साहेब. या तुमच्या कामातून निश्चित आम्हाला खात्री आहे साहेब का ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला बोलून मिटिंग घेतली आणि ज्या पद्धतीने तुम्ही कारवाईला सुरुवात केली साहेब, 100% साहेब मी सांगतो निश्चित शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी पेमेंट 100% मिळतील साहेब याच्यातून. कारण आपला जो धडाका चालू झाला, आपण जे पथक नेमलं आणि लगेच कारवाई चालू झाली साहेब याच्यावरती, निश्चितच आता बरेच शेतकऱ्यांनी मला प्रश्न उपस्थित केले. आता आचारसंहिता लागणार आहे, पुढे काय होईल, मग सरकार बदलेल, पुढे काय होईल. म्हटलं सरकार बदलेल, साहेब नाही बदलणार, साहेब आहे तिथंच आहे. त्याच्यामुळं साहेबांनी जे काम हातात घेतलेलं आहे ते निश्चितपणे पार पडेल. आणि याच्यावरती साहेब आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या द्राक्ष बागायतदार संघाच्या आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण उपस्थित राहिलं साहेब, त्याबद्दल मी सगळ्या द्राक्ष बागायतदारांतर्फे व द्राक्ष बागायतदार संघातर्फे आपले परत एकदा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. यानंतर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे ब्रीद घेऊन जे नाशिक परिक्षेत्राचं कारभार पोलीस डिपार्टमेंटचं सांभाळता असे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय दत्तात्रय कराळे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. शेतकऱ्यांचा तारणहार म्हणून एक IPS अधिकारी म्हणून आपणाकडे बघितलं जातं. शेतकऱ्यांना विनंती की आपण टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आणि आमचे नव्यानं झाले पण एकदम तर जुन्यासारखे झालेत असे मित्र कैलासराव, त्याचबरोबर बाळासाहेब गडाख साहेब, बबनराव भालरावजी आणि नाशिक आणि पंचक्रोशीतून जमलेले सर्व शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. ते म्हणतात ना पोलीस हमेशा लेट आती. सकाळी 11ला येणं होतं पण तू उशीर झाला. तर दुर्दैवानं काही इतर कामामुळं मी अडकला नाही म्हणून उशीर आला. पण मी कैलासरावांना सांगितलं होतं की मी नक्की येतो कार्यक्रमाला, परंतु थोडा उशीर का होईना पण येतो, कारण त्यानिमित्तानं तुमच्या सर्व शेतकरी बांधवांची एक बोलण्याची भेटण्याची संधी मिळेल. मित्रांनो, मी सुद्धा शेतकऱ्याच्याच पार्श्वभूमीत आहे. आपण सगळेजण अगदी कोणी असो, IAS अधिकारी असो, IPS अधिकारी असो किंवा कोणी असो, त्याचं मूळ हे शेतीतच आहे. कारण आपली भूमी ही शेतकऱ्यांची भूमी आहे. आपला देश हा कृषीचा देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे, कृषिकारांचा देश आहे. त्यामुळं
तुम्ही आणि मी काही वेगळं नाही. आता फक्त आम्ही नोकरी मिळाली, आमची घरची शेती कमी होती, द्राक्ष लागत नव्हती त्या काळामध्ये म्हणून आम्ही नोकरीत आलो, तर आम्ही पण तुमच्यासारखे बागायतदार झालो असतो कदाचित. त्यामुळं आपण आधी एकच आहोत हे आपण समजून घेऊया. दुसरं, आता एवढी गर्दीमध्ये थोडंसं आश्चर्य वाटतं, कारण आम्हाला सवय लागली की गर्दी जमली की आंदोलन. परंतु काहीतरी चांगल्या कामासाठी, चांगल्या उपक्रमासाठी ऑक्टोबरची छाटणी करण्याचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, तुमची मी आता मगाशी विषय वाचले, अतिशय चांगल्या चांगल्या विषयावर तुमचं आज चर्चासत्र आणि मार्गदर्शन शिबिर ठेवलं होतं. त्यामुळं अशा चांगल्या कामासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण जमलात, ह्याकरता आपलं अभिनंदन. आणि तुम्हाला शेतकऱ्यांच्या पेक्षा तुम्हाला शेती करण्यासाठी, द्राक्ष बागायतदारासाठी सहकार्य करणाऱ्या तुमच्या महिलांचं, बहिणींचं, मग ते आई असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, बहीण असेल, त्यांचं अभिनंदन. तर त्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी द्राक्ष बागायतदार म्हणून आलात. मगाशी भोसले साहेबांनी काही अपेक्षा व्यक्त केली की आमच्याकडून हे करावं, ते करावं वगैरे. मी प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे आणि नम्रपणे सांगू इच्छितो, जे काही शक्य आहे, जे काय आम्हाला आमच्या चौकटीत करणं शक्य आहे ते 100% करायचा प्रयत्न करू. परंतु आमच्या प्रत्येक प्रयत्नाला काहीतरी कायद्याच्या चौकटीच्या मर्यादा आहेत, हे आपण कृपया समजून घ्या. कारण शेवटी अगदी दिवसाढवळ्या जरी खून झाला तरी बऱ्याच वेळा पुराव्याअभावी तो सुटतो. त्यामुळे काही कायदेशीर अडचणी आहेत हे आपण समजून घ्या. जसं मगाशी भोसले साहेबांनी सांगितलं की सौदा पावतीचं पथ्य, मला जर ते मागच्या वेळचे जे काही डॉक्युमेंट झाले होते, सौदा पावती आणि मिटिंगच्या मिनिट्स, म्हणजे दिगावकर साहेबांच्या काळात असेल, शेखरच्या काळात असतील, त्या मला द्या. त्यात आपण अजून काय करता येईल, फाईन ट्यून करता येईल, आपण प्रयत्न करूया. आणि आपण कायदेशीर चौकटीमध्ये बसून थोडंसं कायद्याच्या बाहेर जाऊन थोडंसं, कारण जास्त आता पण आम्हालाही अडचणी आहेत, आपल्याला जे काय करता येईल ते आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. फक्त आपण काही गोष्टीची काळजी घ्या. माझी शेतकरी बांधवांना आव्हान आहे, विनंती आहे, कारण ही फसवणुकीची मात्रा आजकाल सगळ्या क्षेत्रात वाढली. तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून फसवतात. सायबर क्राईममध्ये तुम्हाला OTP पाहिजे, तुम्हाला ही लॉटरी लागणार, ते लॉटरी लागणार म्हणून फसवतात. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार ह्या सगळ्या क्षेत्रात वाढले आहेत आणि तुमच्या क्षेत्रात तर आहेतच आहेत. मी जळगावला SP होतो, तिथे केळीच्या बागायतदारांना सुद्धा, केळी उत्पादकांना सुद्धा अशा फसवणुकी केलेल्या घटना खूप घडलेल्या आहेत. आणि हे फसवणारे जे काही व्यापारी किंवा व्यापाऱ्याच्या मुखवटा घालणारे जे गुन्हेगार आहेत, ते फसवताना अतिशय तुम्हाला गोड बोलतात, छान छान इंग्लिश, हिंदी, मराठी नीटनेटके कपडे घालून, चांगल्या गाड्यातून तुमचा विश्वास संपादन करतात. आणि कुठल्याही फसवणुकीमध्ये सगळ्यात पहिलं असतं तत्व ते तुमचं विश्वास संपादन करायचं. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की पहिली गोष्ट आपण असं बघा की कोणताही व्यापारी, कोणताही पायलट, कोणताही SP तुमच्या भाषेतला कोणी आला तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी माहिती घ्या. त्याने पूर्वी कुणाकडून माल घेतला, त्याचं पेमेंट कसं केलं. आता सगळ्यांच्याकडे आपल्याकडे मोबाईल आहे, आपण स्मार्ट सायन्सच्या युगामध्ये आहोत. थोडीशी खात्री करा की ह्यांनी खरोखर पूर्वीच्या लोकांचं जितना माल घेतला त्याचं पेमेंट दिलं आहे का, वेळेत दिलं आहे का आणि पूर्ण दिलं आहे का. आपण स्वतः खात्री केली की आपल्याला पटेल की ह्या माणसाकडे देण्यासारखं आहे का नाही. मागच्या 2-3 वर्षात त्यांनी कुणाला माल घेतला, कुणाचं पेमेंट केलं, जरा माहिती घेतली तर बरं होईल. दुसरं, तुम्ही व्यापारी, तुम्ही बागायतदार आहात, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला मार्केटचा दर माहीत असतो साधारणपणे, हा दर आहे. आता एवढ्या दरापेक्षा जर का कोणी जास्त किमतीने आपल्याकडचा माल घेतोय तर तो का घेतोय. माझी किंमत समजा मालाची X आहे तर तो 2X किंवा 1.5 तो माल का घ्यायला तयार झाला आहे, ह्याचं कारण समजून घ्या. ह्याचा अर्थ त्याची नक्की त्याच्या नियतमध्ये खोट आहे, हा आपण संशय घ्यायला काय हरकत नाही. त्यामुळे थोडंसं कुणी वाढीव किंमत देतंय किंवा वाढीव तुम्हाला अटी शर्ती सांगतंय, मदत करायची भूमिका दाखवतंय, फार जास्त गोड बोलतोय. म्हणजे आम्ही आमच्या खात्यात तर असा विचार करतो की जो कमरेतून वाकून येतो तो नक्की आपल्याला धोकादायक आहे. जो नम्रपणे येतो तुमच्याकडे, की जो जास्त गोड बोलतो, जास्त छान छान तुम्हाला दर सांगतो, त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या आधी थोडंसं खात्री करा, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तिसरा, काही ना काहीतरी कागदपत्र तुमच्याकडे असलीच पाहिजेत. कारण आता आपली न्यायसंस्था कशी आहे याबद्दल काही मी भाष्य करत नाही, परंतु आपल्या न्यायसंस्थेमध्ये पुराव्याशिवाय काही चालत नाही. आणि जर का दुर्दैवानं त्यात कायदेशीर लढाई उद्या लढावी लागली आपल्याला कोर्टामध्ये, तर जर का तुमच्याकडे काहीच कागदपत्र नसतील
कच्ची सौदापावती नसेल, काहीच नसेल, अगदी काही नसेल तर किमान त्याचा तुम्ही जो तुमचा व्यवहार होतो त्याचा फोटो तरी काढा, व्हिडिओ शूटिंग करा, टर्म्स कंडिशन जे तुमच्या बोलताना होतं त्याचं काहीतरी रेकॉर्ड करा तुमच्याकडे. कारण जोपर्यंत तुमच्याकडे काही पुरावा राहत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे अडचण येते. म्हणजे कोर्टात गेलं तरी अडचण येऊ शकते. आणि आमच्या स्तरावर जी आम्ही कमिटी स्थापन केली, आम्ही जे प्रयत्न करू त्यावेळी सुद्धा त्याला थोडंसं प्रेशराईज करण्यासाठी, त्याला थोडंसं दबाण म्हणण्यापेक्षा दाबून सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी पुरावा आवश्यक आहे. त्यामुळे थोडीशी काहीतरी कागदपत्र तुमची व्यवस्थित राहतील, हा एक तुम्ही प्रयत्न करा. सगळ्यात माणसाला महत्त्वाचं ह्या काळात आहे ते म्हणजे लाच कमी केली पाहिजे. आपण कळत नकळत लालसेपोटी, लालचीपोटी जास्त किंमत मिळते असं अपेक्षा करतो आणि मग आपण कुठंतरी अडकतो. तर त्याचा थोडासा आपण विचार करावा. जर का पैसे तुमच्या काही टर्म्स कंडिशन ठरत असतात पैसे देण्याच्या घेण्याच्या, म्हणजे एवढा माल दिल्यानंतर एवढे पैसे देणार, तर ज्या टप्प्याला तुमचे पेमेंट येत नाही त्या टप्प्याला माल द्यायचा थांबवा. म्हणजे समजा तुम्ही एक ट्रक माल दिला आणि त्यांनी पेमेंट दिलं नाही तर पुढच्या ट्रकच्या अगोदर तुम्ही माल थांबवा. आता का थांबवायचा कसा, कारण शेवटी दुर्दैवानं आपलं द्राक्ष हे पीक हे पेरिशेबल आयटम आहे, म्हणजे लगेच नष्ट होणार आहे. त्यामुळे त्याला जास्त दिवस ठेवता येत नाही. हे जरी मला मान्य असलं तरी पण काहीतरी जिथं त्यांचं पेमेंट थांबतं तिथं आपला माल जायचं थांबवायचं पाहिजे. पूर्ण पैसे टर्म्स कंडिशनमध्ये आल्याशिवाय तुम्ही द्यायचं देऊ नये असं एक माझं आपल्याला सजेशन राहील. कारण जर का तुम्ही माल देत गेलात तर तो फसवत राहणार. बरेच वेळा ह्या व्यवसायामध्ये मला असं जळगावला SP असतानाही जाणवलं आणि आता आपल्या परवाच्या चर्चेत पण जाणवलं की ह्यामध्ये मुद्दाम महिलांना ते पुढं करतात. त्यामुळं कोणी महिला व्यापारी येत असेल, छान छान बोलणार असेल तर तुम्ही पण छान छान काळजी घ्या. जे काय आता आमच्या चर्चामध्ये सगळ्याच गोष्टी मला इथं सांगणं योग्य नाही सर्वांच्या समोर, परंतु प्रयत्न करू ज्या पद्धतीनं करायचा प्रयत्न. थोडंसं पोलिसी खाक्या दाखवा असं आता भोसले साहेब म्हणाले, तुमची सगळ्यांची ती अपेक्षा असणार आहे मला माहीत आहे. मलाही वाटतं की पोलिसी खाक्यावर दाखवलं पाहिजे कधी कधी, परंतु कधी कधी कायद्याच्या बंधनं येतात. आजकाल चुकून एखाद्यानं गुन्हा केला आणि त्याला पोलिसांनी शिवी दिली तरी पण ते व्हिडिओ काढायचा, व्हायरल करायचं आणि मग आमची बदनामी करायची. आणि आमची बदनामी म्हणजे पोलिसाची बदनामी होत नाही, ही महाराष्ट्र शासनाची, तुमच्या राज्याची, तुमच्या शासन व्यवस्थेची बदनामी होते. लक्षात ठेवा. छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण विनाकारण आरोप केलं जातात आणि मग आमची पण कुचंबणा होते. त्यामुळे आम्हाला पण कधी कधी नाउमेद होतो, आम्ही पण कधी कधी बॅकफुटवर जातो. त्यामुळे हे आमची भूमिका तुम्ही समजून घ्या. शेवटचा मुद्दा, दुर्दैवानं आमच्याकडून थोडंसं साम दाम दंडभेद वापरून प्रयत्न केला आणि त्यात काही कायदेशीर अडचण आली तर मात्र तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे. नाहीतर काय होतं, नाहीतर साक्ष देण्यासाठी, पुरावा देण्यासाठी बरेच वेळा आमचा अनुभव असा आहे की आपलं काम झालं, आपले पैसे मिळाले की मग साक्ष देण्यासाठी कोणी येत नाहीत आणि मग पोलिसांनी आरोपी, आम्ही किंवा त्या आरोपीचा वकील की जो हायली पेड असतो त्याच्याने आमचं वाद होत राहतो. त्यामुळे अशा काही अडचणी आल्या तर कृपया करून तुमचं आम्हाला सहकार्य असू दे एवढी एक मी आपल्याला अपेक्षा करतो. कारण न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये जर का तुमची आम्हाला साथ मिळाली नाही, साक्षीदार म्हणून, व्हिक्टीम म्हणून, बळीत म्हणून, शेतकरी म्हणून, तर आम्हाला काम करणं अवघड होईल. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, मी मगाशी सांगितलं की आम्ही एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, परंतु 100% सगळंच काम तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा 100% सगळंच तुमचं हे होईल असं मी गॅरंटी देऊ शकत नाही. कारण त्याला एकतर पुरावा पाहिजे, दुसरं कायदेशीर प्रक्रिया मोठी आहे आणि तिसरं सध्या आमची स्थिती रात्र थोडी सोंग फार झालं आहे. आता आमच्याकडे आजपासून नवरात्र सुरू झाली. गेल्या आठवड्यामध्ये गणपती होते. आता काही दिवसांतर आचारसंहिता कदाचित लागेल. त्यामुळे आमच्या मागे इतकी व्याप आहेत, इतके वेगवेगळ्या गोष्टी आणि नको त्या गोष्टी आजकाल होतात. तुम्ही व्हॉट्सअपवर पाहत असाल, पेपरमध्ये पाहत असाल, टी व्हीवर बघत असाल, वेगवेगळे ज्या तुमच्या माझ्या लहानपणी ज्या गोष्टी कधी पोलीस दखल देत नव्हते त्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला आम्हाला दखल द्यावी लागते. त्यामुळे आमचं काम वाढलंय. त्यामुळे आमच्या लिमिटेशन समजून घ्या आणि त्या चौकटीमध्ये बसून जेवढं शक्य आहे तेवढं, कारण आम्ही शेतकऱ्याचेच कुटुंबातले आलो आहोत, त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रयत्न करेन हे मी सांगतो. शेवटचं सांगतो एक की मला कधी कधी वाटतं की शेतकऱ्याचा व्यवसाय किंवा शेतकऱ्याचा धंदा हे एकमात्र मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, एकमात्र प्रामाणिक धंदा आहे. कारण बाकी प्रत्येक धंद्यामध्ये काही ना काहीतरी
काही ना काहीतरी 19-20 करता येते. अगदी शिक्षक म्हटला तरी तो एखाद्या वेळी दांडी मारतो, विद्यार्थी म्हटला तरी तो कधी दांड्या मारतो, कॉप्या करतो. बाकीच्या खात्याबद्दल मी बोलत नाही, परंतु प्रत्येक व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, धंद्यामध्ये काही ना काही बेईमानदारीतला स्कोप आहे. पण शेतकऱ्याचा एकमात्र व्यवसाय असा आहे, एकमात्र धंदा असा आहे की जो निसर्गाशी जोडलेला आहे, जो देवाशी जोडला आहे आणि जो 100% प्रामाणिक आहे. त्यामुळे आम्ही 100% प्रयत्न करू, फक्त तुमची साथ द्या एवढी अपेक्षा करतो. ह्याला माझा शेतीचा आणि शेतीचा संबंध आहे, पण माझा द्राक्षाचा संबंध फक्त द्राक्ष खाण्यापुरता आणि मी त्या भागातला असल्यामुळं, सांगलीचा असल्यामुळं शेतकरी तुमच्यासारख्या काही द्राक्ष बागायतदार माझे मित्र आहेत, तेवढाच माझा संबंध आहे. तरी पण आपण या ठिकाणी मला बोलवलं, तुमच्या विषयाशी निगडीत नसताना सुद्धा मला बोलवलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि आपलं प्रेम आणि आपलं सहकार्य, प्रेमापेक्षा सहकार्य जास्त राहू दे अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. पोलीस लेट आती मगर थेट आती, हे देखील आपण दाखवून दिलं. आणि या मनोगतादरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय कराळे साहेबांनी एक आवाहन आपल्याला केलेलं आहे. मी उपस्थित सर्व द्राक्ष बागायतदारांना विनंती करतो की त्यांनी आवाहन केलं आहे की ज्यावेळेस आम्ही कायद्याच्या पलीकडे जाऊन एखादी कारवाई करू त्यावेळेस तुम्ही शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे. तर आपली साथ राहील याकरता आपण हात उंचावून त्या सर्व त्यांच्या आवाहनाला आपण प्रतिसाद देऊन जोरदार टाळ्या वाजवूया, एवढं बोलतो. यानंतर मानद सचिव माननीय बबनदादा भालेराव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभाराचं मनोगत व्यक्त करावं. आपल्या विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे साहेब यांनी वेळात वेळ काढून जे आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांनी जो आपल्याला काही शब्द दिला आहे आणि त्यांनी एक शब्द आपल्याला दिला आहे का ते 100% प्रयत्न करणार आहे. पण शेतकऱ्यांच्या बाजूने सुद्धा ते आपण त्यांना पूर्ण जे काही आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतील किंवा ज्या काही आपल्याकडे माहिती असेल ते त्यांना द्यायचं. आणि एखाद्याचे पैसे मिळाले आणि ते पैसे मिळाले की परस्पर न करता एक तर संघ किंवा त्यांनी जे डिपार्टमेंटचे लोक लावले त्यांच्यापर्यंत जाऊन त्याची खातरजमा करून मग ते कंप्लीट केलं गेलं पाहिजे. आणि त्यांच्याबरोबर आलेले DYSP ढिकले साहेब यांचं पण मी आभार मानतो. द्राक्ष बागायतदार संघातर्फे आपण दोघांनी आणि आपल्या डिपार्टमेंटनी जो काही स्तुत्य उपक्रम राबवण्याचं काम चालू केलं आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर एक आदर्शवत असं राहणार आहे. आणि साहेब तुम्हाला एक मी सांगतो का तुमचं याच्यामुळे शेतकऱ्यांचे कायम तुमच्या पाठीमागं आशीर्वाद राहणार आहे आणि तुम्ही उत्तरोत्तर खूप प्रगती करणार आहे. आणि तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या नाशिक विभागाच्या आपले विभागीय अध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष यांच्यातर्फे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमातून माननीय यानंतर निर्यातक्षम द्राक्ष रेसिड्यू मॅनेजमेंट आणि द्राक्ष निर्यातीची सद्य परिस्थिती